तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर तुम्ही खूप जी के चॅनल पाहिले असतील, पण जी के विथ विजय थोडा वेगळा आहे. कारण इथे तुम्हाला मिळतात नवीन रोचक आणि थोडे कठीण जी के प्रश्न, जे अनेक लोकांना अजूनही माहीत नाहीत. जर तुम्हाला तुमचे ज्ञान वाढवायचे असेल आणि दररोज काहीतरी नवीन शिकायचे असेल, तर आत्ता जी के विथ विजय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. तर चला वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जातात? तर यामध्ये पर्याय आहे बहिणाबाई चौधरी, पद्मा गोळे, शांता शेळके, इंदिरा संत. तर योग्य पर्याय आहे बहिणाबाई चौधरी. प्रश्न क्रमांक 2. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 1. मेघालय, 2. आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार. तर याचे योग्य उत्तर आहे आसाम. वंदे भारत हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर, मोहम्मद इक्बाल, बंकिमचंद्र चॅटर्जी, महात्मा गांधी. तर याचं योग्य पर्याय आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. प्रश्न क्रमांक 4. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? हेग, पॅरिस, न्यूयॉर्क आणि टोकियो. तर योग्य पर्याय आहे हेग. प्रश्न क्रमांक 5. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दादाभाई नौरोजी, फ्रेडरिक एजन्स, अलेक्झांडर पुस्किन आणि कार्ल मार्क्स. तर याचे योग्य पर्याय आहे कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 6. पहिले महायुद्ध केव्हा सुरू होते? 1945, 1914, 1919 आणि 1935. तर योग्य पर्याय आहे 1914. प्रश्न क्रमांक 7. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 28 ऑगस्ट, 28 जून, 28 फेब्रुवारी, 28 जानेवारी. तर योग्य पर्याय आहे 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 8. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? लोकशाही, परिशिष्ट, प्रस्ताव आणि उद्दिष्टे. तर योग्य पर्याय आहे प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 9. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, 1 आणि 2 आणि 4 नंबर आहे यापैकी नाही. तर याचे योग्य पर्याय आहे स्वातंत्र्याचा अधिकार. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, नेमणुकीद्वारे आणि सर्वांच्या सहमतीने. तर योग्य पर्याय आहे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. प्रश्न क्रमांक 11. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? तांबडा, तपकिरी, हिरवा आणि निळा. योग्य पर्याय आहे तपकिरी. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? कोल्हापूर, मुंबई, इचलकरंजी, औरंगाबाद. तर योग्य पर्याय आहे इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 13. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? पुणे, मद्रास, डेहराडून, हैदराबाद. तर योग्य पर्याय आहे पुणे. प्रश्न क्रमांक 14. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? बाबू गेनू, शिरीष कुमार, अतुचंद्रराव पटवर्धन, असीम कुमार. तर योग्य पर्याय आहे शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 15. विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? महर्षी कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, पंडिता रमाबाई, महात्मा फुले. तर योग्य पर्याय आहे महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 16. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? गदर इंडियन, इंडिपेंडन्स लीग, फॉरवर्ड ब्लॉक, स्वराज्य पक्ष. तर योग्य पर्याय आहे फॉरवर्ड ब्लॉक. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? हेलियम, लिथियम, निऑन आणि ऑर्गॉन.
तर योग्य पर्याय आहे लिथियम. तर प्रश्न 19 असा आहे, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो, त्यास काय म्हणतात? विजेचे जडत्व, परिणामाचे जडत्व, विरामावस्थेचे जडत्व, गतीचे जडत्व. तर योग्य पर्याय आहे गतीचे जडत्व. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? 6, 5, 4 आणि 3. तर योग्य पर्याय आहे 6. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? नागपूर, भंडारा, अमरावती आणि चंद्रपूर. तर योग्य पर्याय आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 22, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? पूर्णा, भीमा, भोगावती आणि नीरा. तर योग्य पर्याय राहील भोगावती. प्रश्न क्रमांक 23, ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, संत रामदास महाराज. तर योग्य पर्याय आहे संत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 24, नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात. तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? आयुक्त, जिल्हाधिकारी, महापौर किंवा यापैकी नाही. तर योग्य पर्याय आहे महापौर. प्रश्न क्रमांक 25, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? संत रामदास, संत तुकाराम, संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर. तर योग्य पर्याय राहील संत ज्ञानेश्वर.